नमस्कार मित्रांनो, परत एकदा गावाकडे जायची इच्छा झाली, निघालो. मग म्हणलं आईला घेऊन यावं, मल्हारला पण घेऊन यावं मस्तपैकी. मग काय बसलो गाडीत, निघालो मस्तपैकी. निघता म्हणलं आता पहिलं गेलं, पण पाऊस येत होता. नॉर्मल भरपूर चालूच होती. पण म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, चला आपलं हळूहळू जाऊ. निघता आला पुढं. मग मस्तपैकी आम्हाला बजरंगबलीचं दर्शन झालं. खतरनाक मध्ये राहू, ऊर्जाच आली अंगात. एकदम गाणं बिणं लावून मस्त चाललो होतो, एन्जॉय करत मस्त. इतकी मजा आली भावांनो, काय सांगू शकत नाही तुम्हाला. सकाळ प्रवास करायची एक वेगळीच एनर्जी भावांनो. खतरनाक मध्ये एकदम मस्तपैकी निघालो. निघताना मस्तपैकी म्हणलं आता सुपा आले, सुप्यातून तर हार घेतला पाहिजे राव. गावाला जायचं म्हणलं, हार विषय आहे का. मग काय बघितले, मग हार घेतले. मग सगळ्या देवाला मस्तपैकी हारबीर घेतले. गाडीत लावायला पण मस्तपैकी घेतला, कारण सुगंध असा दरवळला पाहिजे गाडीमध्ये आणि वातावरण असं फ्रेश वाटलं पाहिजे. मस्तपैकी मग हारबीर घेतले, टाकले गाडीत. पेमेंट त्याला केलं. डिस्काउंट दे म्हणलं, दादा हार होतं तो ओळखतोच आपल्याला, काही विषयच नाही. गजरे पण घेतले मस्तपैकी. मग निघालो. म्हणलं याला शेजारीच त्याच्या आहे ना मस्तपैकी बेकरी होती. त्या बेकरीमध्ये तुपाचे बिस्किट राहून नाद खुळा एकच नंबर विषय. तर बेकरीतून म्हणलं बिस्किटं घेऊ म्हणलं पहिले सगळ्याला, आणि आम्हाला पण खायला घेतले. तुपातले बिस्किट राहून नाद खुळा टेस्ट आहे, नादच करायचं नाव. एक टाकलं तोंडात की राव नुसतं विरगळच पाहिजे, खतरनाकमध्ये टेस्ट त्याची. मग घेतले मस्तपैकी. गाडीत गेलो. गाडीमध्ये खात मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत निघालो, कारण सकाळ काय खाल्लं नव्हतं. खूप भूक लागली होती. मग निघता मधले काय व्हिडिओ राहिले असेल तर भावानं काढलेच नाही, कारण काय होतं प्रवास करायचा होता, लय दमलो पण होतो. त्याच्यामुळे डायरेक्ट जामखेडमध्ये आल्यानंतर मी डायरेक्ट केमधून पेढा घेतला. म्हणजे देवाला प्रसादाला पण होईल, आणि तूप पण घेतलं. म्हणजे तुपाचा दिवा देवाला लावला पाहिजे, त्या पद्धतीने मग तूप घेतलं. निघालो मस्तपैकी. आता म्हणलं कवा पोचतोय एक आस लागली होती राव, कारण सकाळपासून गाडी चालत होतो, वैताग आलता. पण म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, जायचं म्हणलं. आणि बिस्किट बघा कसा आहे विषय, नादच कुठला विषय बिस्किटाचा, खतरनाक राव. कारण इतकी भूक पण लागली होती. रस्त्यात पण आम्ही काय जास्त थांबलो नाही कुठं. मस्त तुपातलं बिस्किट अमृत हॉटेलमधून घेतली. मस्तपैकी खात आम्ही गेलो आणि पोचलो एकदाची घरी. मस्तपैकी घरी आल्या पहिलं तोंड हातपाय धुतले राव, आणि एकदम फ्रेश झालो. एकदम फ्रेश वाटलं राव, तोंड हातपाय धुतले एकदम खटाखट काय आहे. आणि मग तिथून निघालो. म्हणलं पहिलं आता बजरंगबलीला हार वगैरे घालू, कारण परत वन डे रिटर्न व्हायचं होतं आम्हाला. बजरंगबलीला हार घातला, दर्शन घेतलं. इतकी सुंदर वाटलं ना. एक इथं आल्यानंतर मला असं कधी काय वाटतं माहिती, जे ताणतणाव असतो ना दुकानावरचा, इथं आल्यानंतर सगळा निघून जातो, सगळा ट्रेस पूर्ण निघून जातो. आणि एक वेगळीच ऊर्जा घेऊन मी परत एकदा जात असतो दुकानावर. म्हणलं परत रिटर्न व्हायचं वन डे, त्याच्यामुळे सगळ्या देवांचे दर्शन घेऊन निघू. मग त्या पद्धतीने मी असं मस्त मारुतीरायाचं दर्शन घेतलं, आणि म्हणलं चला बाबा निघावा आता इथून पटकन. मग तिथून म्हणलं आता दत्त मंदिरावर जावा. मग दत्त मंदिरावर आलो. दत्त मंदिरावर हार वगैरे दिले, दर्शन घेतलं, हार घातले, पाया पडलो, बसलो तिथं 5-10 मिनटं. एकदम छान वाटलं, अप्रतिम. सांगू शकत नाही मी शब्दात काय ऊर्जा मला भेटली. म्हणलं आता निघलं पाहिजे. पुढं आम्हाला बाबांकडे जायचं होतं. बाबांकडे गेलो, बाबांचं दर्शन घेतलं. महाराजांच्या हातात दिला मस्तपैकी. बाबांना हार घातला. एकदम जबरदस्त वाटलं. दर्शन घेतलं बाबांचं. एकदम छान एनर्जी. तिथे गेल्यानंतरची जी एनर्जी आहे ना, मी ती शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. हार वगैरे घातला, दर्शन घेतलं बाबांचं. आम्हाला लय भूक लागली होती, आता काय करू. मग महाराज म्हणले चला मस्तपैकी आपल्या घरी जाऊन जेवण करू. म्हणलं नको महाराज. बायको म्हणली चला आपण प्रसाद घेऊ. मस्तपैकी प्रसाद घेतला. काय सुंदर लागला राव मसाले भात, एकदम अप्रतिम. कुठल्या पण देवाच्या तीर्थक्षेत्री आहे ना गेलो ना, खूप सुंदर असा प्रसाद असतो, त्याची टेस्ट वेगळीच असते, सांगू शकत नाही. दर्शन घेतलं, मंदिराकडे बघितलं, खूप मस्त वाटलं. प्रसाद खाऊन झाल्यानंतर महाराज म्हणले चला थोडा चहा घेऊ. त्यांचं काय मनच राहणार राव, चहा तरी घेऊन आता चला तरी 2 मिनिटं चला. आलं म्हणलं नको महाराज. मग त्यांनी पाणी आणलं, जाऊन पाणी पिलं. आणि मग मस्त वेगळी म्हणले चहा पिऊ. म्हणलं चहा नको महाराज, मग कुल्फी तरी खा. मग बळबळ कुल्फी चालली त्यांनी मला. आम्ही सगळ्यांनी कुल्फी खाल्ली मस्तपैकी. मग तिथून मस्तपैकी निघलो मी. म्हणलं आता धनेगावला माझ्या आईकडे जायला पाहिजे, पटकन उशीर झाला आहे. पण म्हणलं आता बघू आता कुठं मार्ग दाखवतोय. पण आता धनेगावला जायचं होतं, पण त्या ठिकाणी म्हणलं त्याच्या आधी एक बाळूमामाला जाऊ आपण वरुडला. मग त्या बाळूमामाच्या मंदिराकडे गेलो आम्ही. तिथं पण हार घेतला होता. तिथलं पण खूप साक्षात्कार आहे. हार वगैरे घातला, कसा दिसतोय हार, अख्ख्या मंदिराला हार घातला का नाही एकदम कडकमध्ये. आतमध्ये मामांना पण हार घातला, बाहेर पण घातला. एक वेगळीच एनर्जी. आणि दर्शन घेतलं मामांचं. इथं जी गोष्ट सांगेल ना ती पूर्णच होती भावांनो. जे मागेल ते पूर्णच होतं मामांच्या दारात, 100% सांगतो. एक वेगळीच ऊर्जा आहे खतरनाकमध्ये. दर्शन घेतलं, तिथं निघलो. 5-10 मिनटं बसलो तिथं, बोललो 2 शब्द. मनात काय बोलायचं ते मामाला सांगितलं मी, मामा थोडंसं लक्ष असू द्या, बाकी काय नव्हतं. दर्शन वगैरे घेतलं. म्हटलं आता निघतो. मस्तपैकी निघालो. मग माझ्या आजोळाला, माझ्या आईच्या आईवडिलांच्या मस्तपैकी धनेगावला निघालो. रस्ते खूप खराब होते, अडचणी येत होत्या, खड्ड्यात गाडी आदळत होती. पण सावकाश आपला हळू गेलो. म्हणलं काय विलाज नाही, चला काय हरकत नाही. मग गेल्यानंतर मी पोचलो एकदाच. बाबा कसं वाटतंय मग आमचं आजोबांचं घर वगैरे, कसं वाटलं तुम्हाला, कमेंट करून सांगा मला.
तुमच्याकडे मग गावाकडची परिस्थिती कशी आहे, कशा पद्धतीने आहे, त्या सगळ्या गोष्टी मला सांगा. मग गेलो मस्तपैकी तिथे. एक गोष्ट सांगायची राहिली, कारण त्या दिवशी काय आलं, महाराजांपाशी गेलो. महाराज म्हणले जाऊ नका तुम्ही आता वन डे, उद्या एकादश आहे तुम्ही थांबाच. मग मला थांबायच लावले, सकाळी आरतीला या म्हणले. मग काय रात्री राहिलो मग मला आजीच्या इथं, आणि सकाळी उठलो काय रावाना 8:15 आरती असते. गेलो मग ते मला म्हणले तू 8लाच ये, 7:30लाच ये. मग मी कसं कसं गेलो, बरोबर टायमिंगलाच पोहोचलो, 8 वाजताच पोहोचलो, 15 मिनिटं आधी गेलो. आरती वगैरेचा मान भेटला, आरती केली, अप्रतिम वाटलं, सगळ्यांना आरती दिली भगवंताच्या चरणी. आणि खरंच सांगतो तुम्हाला मित्रांनो, जेवढा पण तुमचा वेळ आयुष्यातला थोडा का होईना देवाच्या चरणात, देवाच्या दारात तुम्ही थोडंसं थांबत जात जावा, दर्शन घेत जावा. खरंच सांगतो तुम्हाला, मश्करी करत नाही, भगवंताच्या चरणात तुम्ही लीन व्हा, तुम्हाला कोणाची पाय धरायची गरज लागणार नाही भावांनो, खरं सांगतोय मी. मग दर्शन घेतलं, लई छान. मला तिथून जाऊच वाटणार, अक्षरशः वाटायचं बसूनच राहावं का काय तिथं. महाराजांनी मला श्रीफळ दिलं आणि दर्शन घेतलं मी महाराजांचं. त्यानंतर मग मी आलो परत माझ्या गावात आजी आजोबांच्या. तिथं विठ्ठल रुक्मिणी धाकटी पंढरी म्हणून ते गाव ओळखलं जातं. एकादश असल्यामुळे तिथेही मी हार आणले होते. पांडुरंगाला रुक्मिणी आईला हार घातला, त्यांचं दर्शन घेतलं, एकदम सुंदर. म्हणजे एकही देव कुठला ठेवला नाही की बाबा तिथं गेलं नाही. मी तिथं गेलो, दर्शन घेतलं, पाया पडलो, मस्त वाटलं. परत घरी आल्यानंतर म्हणजे आता आंबे खायचा बेत झाला. आजोबा म्हणले चला आंबे खायचे आपल्याला. म्हटलं ठीक आहे चला, तुम्ही पण खा, मी पण खातो. महाराजांनी पण दिले ते मला आंबे. काय राव गावाकडची टेस्ट, काय काय पाडाचे आंबे तर असले लागतात. नादच करायचं नाही अजिबात. ते विकत पैसे देऊन बी हे सुख भेटणार नाही जे सुख गावाकडे आहे खतरनाकमध्ये. मग काय हाणला ना ताव मी. मग खाल्ले 2-4 आंबे मस्तपैकी, तसेच खाल्ले, धुतले नाही काय नाही, जरा पिळे त्याचा रुचिक काढला, मस्तपैकी खाल्ले. एकच नंबर टेस्ट त्याची. आजोबांनी पण खाल्ले. त्यांना म्हणलं कसं काय आंबा, म्हणलं एकच नंबर, नादच गोळा, जबरदस्त. मग विजय कराव हा. आणि त्यांना म्हणलं जरा बाप्पा हसून दाखव, जरा हसा बरं जरा. पहिलं कसं तोंड वाकडं करतात. एकच नंबर विजय राव. मग काय आंबे खाल्ले आणि मस्तपैकी राव आंबे खाल्ल्यानंतर जरा बिघडलं ना पोट. आता काय लय पंचायत झाली. मग आता काय करावं, म्हणलं काय करावं. मग गावाकडे तुम्हाला माहिती आहे, मग घ्यायचं टरमळ आणि निघायचं रानात. आपण शूट काढायचा, माणूस विसरला, आमचा माणूस कंटिन्यू सांगत होता. बाकीचा शूट काय काढला नाही, तुम्ही काय लय खुश होऊ नका. मग आलो नंतर, तिथून आल्यानंतर जरा रिलॅक्स झालो थोडासा. म्हणलं पडावं घे बघा आमचं आहे का कसं आहे. मुक्या प्राण्याला जीव जर लावला ना, ते म्हणतात ना ते वाया जात नाही बघा. जबरदस्त असा मस्त एन्जॉय केला आम्ही गावाकडं. एकदम रिलॅक्स वाटलं. 2-3 दिवस थांबलो, कारण मामा पण म्हणले होते की तुम्ही रविवारच्या आरतीला या. मग आता शनिवार गेला, रविवार गेला, म्हणजे जवळजवळ आम्ही गेलो होतो गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आमचा. मग रविवारी आम्हाला आरतीलाच जायचं होतं. मग मस्तपैकी आम्ही रविवारी आरतीला जायचं होतं. पण म्हणलं ठीक आहे चला, आपण पोरं आता लय दमले होते, पोरं लय कटाळले होते. त्यांना म्हणलं चला तुम्हाला फिरून आणतो मस्तपैकी. मग काय गेलो सोनेगावला माझ्या वडिलांच्या मामाच्या घरी. गेलो मस्तपैकी. तिथं पोहे बिहे खाल्ले, काही व्हिडिओ घेता आले नाही घेतले. पोहे खाल्ले, निघालो. म्हणजे वेळाला चिखलात ते उतरल्यामुळे पाय बी लय भरतात. म्हणलं हापशा खाली 2 घेऊ. मग काय मल्हार मायरा नाही, जरा वेगळं होतं बघण्यासाठी. शहरात हे असल्या गोष्टी बघायला भेटत नाही. मस्तपैकी पाय बी धुतले, चालून बघितलं. मायरा कशी हापसते बघा, आहे का जीव तरी तिच्यात, आहे का. म्हणलं हे गप ग. पाय बी धुतले, परत तिथून निघालो. आम्ही आलो धनेगावमध्ये. आल्यामध्ये काही आहेत आता माझ्या मिसेसच्या लोक, त्यांनी त्यांचं लहानाचं मोठं केलं तिला. ती पण गावालाच होती ना. मग त्यांच्याकडे आलो बाबा. आलो की त्यांना पण आम्ही भेटत असतो. मग काय चहा पाण्याशिवाय तरी काय जाऊनच द्या ना आम्हाला. चहा बी पेलो मस्तपैकी तिथं. मी नको म्हणतो तरी बळच म्हणले प्या थोडासा. म्हटलं ठीक आहे चला, काय हरकत नाही, असू द्या. परत ते काय चहा नाही पेले की माणसाला लगेच वाटे काहीतरी नाही का, चहा नाही पेले. मग तिथून घरी आलो. मस्त स्नेह भोजन केलेलं होतं आमच्या आजीबाईंनी, काकूनी आमच्या. मस्तपैकी त्या भोजनाचा आस्वाद घेतला. आनंदमय वातावरण होतं. आनंदमय वातावरणात म्हणलं बाबांनो, मला जर पोट बिघडलं तर लय अवघड होते. गुडघ्यापर्यंत पाय रावत्यात. म्हणलं डायरेक्ट मातीमध्ये लय अवघड होते. म्हणलं असू द्या, काय हरकत नाही. मग तिथून मस्त जेवण करून झोपलो. कायचा झोपतोय डोंबल्याचा. थोडा वेळ पडलो की लगेच उठलो. आयला बायको म्हणले चला आता आंबे काढू आपण. म्हणलं ठीक आहे चला, काय हरकत नाही. मल्हार मागं लागला ना राव, ऐकानाच मल्हार. अरे मल्हार नको मल्हार येऊ नको, काठी घेऊन त्याच्या मागं, ते काय ऐकानाच ना. बायको म्हणले हो जाऊ द्या, येऊ द्या त्याला. म्हणलं ठीक आहे त्याला, काय हरकत नाही, चल बाबा. गेलो रानात. मग त्याच्या मागे एवढा लागलो तरी काय कार्ट ऐकाना राव, काय करू आता. म्हणलं ठीक आहे चल ये चल जाऊ दे. गेलो मग काढले धपा जेवढे भेटत तेवढे पाडाचे आंबे काढले. जेवढे शक्य होईल तेवढे आंबे काढले. खाली मायरा उचलायची, मल्हार उचलायचा. मस्तपैकी आंबे मी घालायचं, पाडी खाली पाडायचं मस्त. आणि वरती चढला होता आदुल्या पण भरपूर आंबे काढले. मस्तपैकी आंबे सगळे भरले. काय आंबे तिथं खाल्ले मी पाडाचे. म्हणजे बाबा ते पाडाचे आंबे खाल्लेले चांगले असते, डोळ्याला याला
म्हातारी माणसं सांगतात. आणि मायरा बा कशी नाचते डच्चुक डुच्चुक डच्चुक डुच्चुक. मला बी नाचला यांच्यासाठी वेगळंच होतं काहीतरी. आणि ह्यांच्या सुखातच माझं सुख आहे, बाकी काय पाहिजे मला. हा करोडपती असू द्या किंवा पैशाने किती असू द्या, पण खरी दौलत खरी संपत्ती तर लेकरच आहे तुमची. मस्त एकदम एन्जॉय करत आनंदमय वातावरणात आंबे बिंबे घेतले, सगळे काढले, भरले. म्हणलं आता ती बायको म्हणली अजून एक आंबा आहे तिकडं पुढं चला. म्हणलं ठीक आहे चला बाबा. मग त्या आंब्या झाडावर मीच चढलो. म्हणलं मरू द्या काय होईल ते होईल. म्हणलं फाटन नाही तर तुटन तिच्या मायला. चढलो वरती आंबे बिंबे काढले. आला पण लय भीती वाटायची राहू तिच्या. कारण दोन्ही हाताने ते आंबे पाडायचे म्हणलं खाली काहीच नाही सपोर्ट. हा पडलो म्हणजे बोचावर तिच्या आला झालं की फजिती. मग त्याच्यामुळे नाही म्हणलं काय होईन ते होईन. म्हणलं काढायचे आंबे काढले ना. मग धपा 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 आंबे काढले जेवढे होईल तेवढे मस्तपैकी. मग काय घेतले आंबे सगळे, आलो घरी मस्तपैकी, सगळं दिलं ठेवून तिथं, मस्त रिलॅक्स केलं. आता म्हणलं मग मस्त मुक्काम केला आम्ही रात्रीचा. मुक्काम केला दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळं आम्हाला जायचं होतं बाळूमामाच्या आरतीला. म्हणलं चला आता तिथून आरती करायची डायरेक्ट निघायचं पुण्याला, थांबायचंच नाही कुठं. म्हणलं सगळं मटेरियल टाकलं गाडीत, मस्त निघालो मामांकडे. पाऊस भुरभुर 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 चालू होती. म्हणलं आता मामाकडे वेळेत गेलं पाहिजे, आरती 9 वाजता आहे. तरी पण वेळेत आम्ही गेलो त्या ठिकाणी. मस्तपैकी गेल्या बघितलं का कशी गर्दी होती भयंकर जबरदस्त. तिथं एकदम हेच भरतं, दरबारच भरतो डायरेक्ट मामांच्या दारात. आरती बिरती झाली, आरतीचा पण मान भेटला राव, अप्रतिम मान जबरदस्तमध्ये. मग आरती केली मामांची आणि दर्शन घेतलं, पाया पडलो. एक वेगळीच ऊर्जा घेऊन मी आता चाललो होतो दुकानावर. म्हटलं काहीतरी वेगळं होणार आणि काहीतरी वेगळं घडणार आपल्या आयुष्यात. कारण जी ऊर्जा मी घेऊन चाललो ना ती शब्दात सांगू शकत नाही मी तुम्हाला. सगळ्यांनी दर्शन घ्या मामांचं. काही गोष्टी मामांपाशी बसलो, भंडारा वगैरे दिला मामांनी, तो भंडारा घेऊन आलो, मस्त रोज लावतोय. आणि खरंच सांगतोय, खरंच बाळूमामाच्या नावानं सांग भलं, नाद नाही करायचा अजिबात भावांना. मग काय तिथून डायरेक्ट निघलो. मला आता पुण्याला जायचं, कुठंही थांबायचं नाही. डायरेक्ट निघालो मस्त रिंगी 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 करत. मग निघालो पुढं. आम्हाला आमचा एक फॉलोअर्स आणि मित्र भेटला. त्यांनी कसं काय गाडी वळगली काय माहिती, लगविला थांबला होता. आम्ही सनाट होतो. त्यांनी डायरेक्ट मला फोन केला, अहो तुम्ही माझ्यापासून गेले काय राव, आम्ही वळगलो तुम्हाला गाडीवरून वळगलं. म्हणलं बर 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 असू दे असू दे, काय हरकत नाही. मस्त की नाश्ता बिष्टा नाश्ता बिष्टा केला. पण भाऊनी काय पैसे देऊन दिले नाही मला. म्हणलं नाही मीच देणार. म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही. भजी बिजी खाली राव, पावसा पाण्याची अशी भजी बिजी अशी लागली म्हणता काय सांगू मला, नादच कुळा. एकच नंबर विषय. खाल्ली भजी मग कच काढून मरू द्या म्हणलं, हो द्या काय व्हायचं तेवढं. भजी बिजी खाल्ली, मस्त चहा बी मारला आणि म्हणलं आता गाडीत कसं बसावं, तरी बसलो बळच आणि निघालो मग बिगी बिगी करत. पाऊस बघा ना राव, कसला पाऊस. आम्हाला अक्षरशः एवढा पाऊस लागला ना, मी कधीच मग एवढा पाऊस अडकला नाही. निघल्यापासून ते एंडपर्यंत पाऊस होता. मग काहीतरी आलो म्हणलं जाऊ द्या मरू आता काय होईल ते होईल. म्हणलं सावकाश जाऊ, आपलं काय आपल्याला काय तिथे काय जाऊन लेकरं पाजायची नाहीत. सावकाश जाऊ म्हणलं. अशा तऱ्हेने मी व्यवस्थित पोहोचलो, सुखरूप माझा सुखदमय झाला प्रवास. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग माझा, आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स आणि पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच आपण भेटूया. चलो बाय.